आम्ही भेटलो. एक 2-3 महत्त्वाचे प्रश्न होते. एक पहिला प्रश्न, नारायणगडाची 4 हेक्टर 63 जमीन ही गायरान क्षेत्रामध्ये येते, म्हणजे सरकारी जमीन येते. ती सरकारी जमीन गड नेमका सरकारी जमिनीत येतोय, तर ती जमीन आमच्या नारायणगडाच्या ट्रस्टच्या नावावर करावी बाबांच्या, आणि त्या बदल्यात नारायणगडाची भरपूर अशी जमीन त्याच गावात पोंडुळ याच गावात आहे, ती पोंडुळची जमीन ही शासनाच्या नावावर करावी अशा प्रकारची एक मागणी. दुसरी मागणी आमची ही राहिलेली आहे की आता शासनाने गाळ म्हणजे गाळ काढण्याचं धोरण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आमच्या काही प्रकल्पातला विशेषतः मेहकरी, त्याच्यानंतर कडी, कडा, रुटी आणि सिंदफाना शिरूर तालुक्याचा एवढ्या प्रकल्पातला गाळ हा आम्हाला त्या ठिकाणी काढायचा आहे. अशा प्रकारचं आमचं प्लॅनिंग जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर जे वेगवेगळे छोटे छोटे इश्यूज आहेत, बाकीचे मतदारसंघातले काही इश्यू होते त्याच्या संदर्भात मेन म्हणजे गाळ काढण्याचं काम, दुसरं हे, आणि तिसरं जे माननीय नामदार भाई नाईक साहेब यांनी जी बैठक आमची घेतली वन खात्याच्या आणि वन्यजीवच्या बाबतीमध्ये, नायगाव मयूर अभयारण्याच्या बाबतीत, कारण बिबटसुद्धा बाहेर निघतोय, याच्या बाबतीमध्ये जे गिरीपुष्प आहे ग्लेरिसिरिया त्याचं समूळ नष्ट करण्यासाठीचे प्रस्ताव हे लवकरात लवकर त्या ठिकाणी पाठवावे. बेदरवाडी, त्याच्यानंतर शिरूरच्या तिथल्या गायरानाचा प्रश्न आणि श्रृंगेरी देवीसारख्या प्रश्न, अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी मीटिंग घेतली आणि जिल्हाधिकारी महोदय त्याच्या बाबतीतले प्रस्ताव लवकरात लवकर राज्य सरकारकडे पाठवतील.